माधव
तुम्हारो रामदूता
त्यांचे कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादेलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी कायसीने मृतो वचिन्याची भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्या स्फुरवावी विठाला विठाला प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा हनुमंतरायांचं गुणगौरव करणारा असा अभंग आहे. हनुमंतराय हे काय आहेत, तुकोबाराय हनुमंतरायांची शरणागती का करतात याला सुद्धा विशेष कारण आहे आणि या अभंगातून तुकाराम महाराज ते प्रतिपादन करतात. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी अभंगारू बोलण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे. आज आपल्या श्री क्षेत्र मांगरोळ या गावी सालाबादप्रमाणे मोठ्या प्रेमाने, मोठ्या उत्सवाने, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावनेने सुरू असलेला हा आमचा हनुमान जन्मोत्सव किती वर्ष झाली कोणी सांगू शकत नाही. कारण आमची वाडवडिलांपासून हा उत्सव सुरू आहे. आपला सप्ताह असतो, आपण सप्त्याची मोजणी ठेवतो, परंतु हनुमंतरायांचा जन्मोत्सव कधीपासून आहे, हा कितवा उत्सव आहे हे आपण सांगू शकत नाही. ह्या कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली तर 15 दिवस सर्व नियोजन सुरू होतं. धावणारी मंडळी वेगळी, लिहिणारी मंडळी वेगळी आणि झटणारी मंडळी वेगळी असा त्रिवेणी संगम या ठिकाणी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त असणारं मंडळ विशेष कार्यरत आहे. काल रात्री पाण्याचा टँकर आणून स्वच्छ असा परिसर धुवून काढला. भगवंताची सेवा होती त्याच्याने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आम्हाला संतांची सेवा करायची. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत वर्गावे ती आम्ही हीच पडविलो श्री स्वामी निवृत्ती देवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्हाला संतांची सेवा करायची. या ठिकाणी झाडू जरी मारला, पाणी जरी मारलं, हा वरंडा स्वच्छ जरी केला तरी संतांची सेवा आहे. कारण आमचे हनुमंतराय हे संत कोटीतली आहेत आणि देवकोटीतली आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आमच्या गुरुजींनी आम्हाला असं सांगितलंय, त्या संतांना विसरू नका आणि त्या देवाला विसरू नका. बाप रखुमा देवीवरू न विसम्य सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितलेले ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. त्या देवाला कधी विसरू नये आणि संतांना कधी विसरू नये. विठ्ठला आज आपण सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने प्रेमाने आपण जमलो आहोत. आज आमची हनुमान जयंती आहे. सर्व गावोगाव हा उत्सव आहे. गावोगाव नाही तर संपूर्ण भारतवर्षामध्ये हा उत्सव आहे. आपल्या देशाची ख्याती आहे. आपल्या देशाची एक विशेष पद्धत आहे की संस्कृत भाषा आणि संस्कृती ही पाहिली तर ते आपलं भूषण आहे. भारताची संस्कृत भाषा आणि भारताची संस्कृती, कारण हे संस्कृतीचं परिवर्तन आहे. संस्कृती आहे म्हणून आपण आहोत, संस्कृती आहे म्हणून आपला हा उत्सव आहे. म्हणून ही भारताची संस्कृती आहे. दुसऱ्या पाश्चिमात्य देशांमध्ये अशी संस्कृती पाहायला मिळत नाही. म्हणून भारतस्य प्रतिष्ठा द्वय संस्कृतीचे संस्कृती, संस्कृती आणि संस्कृत भाषा हे भारताचं आपलं विशेष लक्षण आहे. विठाला भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुनाला सांगण्या अगोदर भगवंताने मनुला गीता सांगितली. भगवंताने इक्ष्वाकुला गीता सांगितली. बऱ्याच लोकांना गीता सांगितली, पण अर्जुनाला जेव्हा सांगितली ते संस्कृत भाषेमध्ये सांगितली. कारण संस्कृत भाषा देवाची आवडती भाषा आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम ये उत्तमम प्रत्यक्षम अगमम धर्म्यम सुसुखम कर्तव्यम. गीतेची 9व्या अध्यायामध्ये सांगितले अर्जुना, ही जी संस्कृत भाषा आहे ना, ही सामान्य भाषा नाही. राजविद्या राजगुह्यम ही सर्व भाषांमध्ये श्रेष्ठ राजविद्या म्हटले. अनेक प्रकारच्या विद्या सांगितलेत. पोट भरण्याची मध्ये विद्या असते, ती पण शिकावी लागते. परंतु ही राजविद्या राजगुह्यम पवित्रम ही कशी आहे? भगवान म्हणतात ती पवित्र आहे. उत्तमम सर्वात पेक्षा उत्तम आहे, सामान्य नाहीये. कारण देवाचे शब्द आहेत.
देवाने प्रत्यक्ष जागेपणाने सांगितले जे काही आमचे वेदशास्त्र आहेत ते देवाचा निद्रिताचा गुरु देवाच्या निश्वासातून जन्मलेत पण जे गीताशास्त्र जे आहे ते देवाने अर्जुनाला समोर समोर सांगितले. म्हणून आजचा हा उत्सव सगळीकडे दुमदुमतोय. हनुमंतरायांची सेवा ज्याला जमेल. आजचा विशेष पर्वणीचा दिवस आहे. रामनवमी, श्रीकृष्णाष्टमी, नृसिंह जयंती, दत्त जयंती, महाशिवरात्री आणि आजची या हनुमंतरायांचा जन्मोत्सव ह्या पर्वण्या सांगितले. आपण कुठेही असू प्रत्येकाला गावात येता येईल असं नाहीये परंतु ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी आजच्या दिवशी त्या पर्वणीमध्ये आम्ही सामील झालं पाहिजे. कारण आजच्या दिवसाचं महत्व असं आहे की एखाद्या श्रीमंताच्या घरी पंगत असावी आणि पंक्तीवर आपण सर्वजण जावे. त्या ठिकाणी लाडू, जिलेबी, गुलाबजाम जे काही असतील ते सर्वांना एकाच पंक्तीत समर्थाची या पंक्ती भोजने तलिल्या वरल्या एकची पक्वान्ने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिथे भेदभाव नाहीये. मृदुंगने वेगळी पंगत, टाळकरणे वेगळी पंगत असं नसतं. कारण समर्थाच्या घरी भेदभाव नाही. त्याप्रमाणे आजच्या दिवसात आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी आपण कुठेही त्या पर्व काळामध्ये सामील झालो, भगवंताच्या उत्सवामध्ये सामील झालो तर तेवढंच पुण्य पक्वाज वाजवणारा, तेवढंच पुण्य टाळकरेना, तेवढंच पुण्य कीर्तनकारला आणि तेवढंच पुण्य श्रोत्यांना. आम्ही देवाचे जन्मोत्सव का साजरे करावे, साधू संतांच्या पुण्यतिथ्या का साजऱ्या कराव्या याला सुद्धा शास्त्रामध्ये विशेष महत्व दिलेलं आहे. आमच्याकडून न कळत घडलेली जी काही पापं असतात ती पापं त्या पापांचे शालन होण्यासाठी हे असे उत्सव करणे गरजेचं आहे. कारण अशा उत्सवामध्ये भगवंताचं नामस्मरण तुमच्या आमच्या मुखातून घडतं. साधू संतांचं जे काही नामस्मरण आहे ते साधू संतांचं नामस्मरण आमच्या मुखामध्ये घडतं. आणि सामान्य पापे जे असतात नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन तुकोबाराय म्हणतात नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. या जन्माती नव्हे जन्मांतरीची. कोणी म्हणेल मागचे जन्म आम्हाला कुठे आठवतात, मागच्या जन्मात आम्ही होतो नव्हतो. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात बहु नेहमी व्यततानी जन्मानी तवच अर्जुन. हे अर्जुना तुला आठवत नसतील जन्म कारण तू मायेच्या अधीन आहेस परंतु मला सर्व माझे जन्म आठवतात कारण मी मायाधीश आहे. भगवंताला सर्व ठाऊक आहे. तुम्हाला आम्हाला माहिती नाही. भगवंताचं नामस्मरण केलं तर मागच्या जन्मातली सुद्धा पापे जातात आणि संतांचं जर नामस्मरण केलं तर त्या उच्चारणे सुद्धा तुकोबाराय म्हणतात सहज पाप जातात. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपी. विठाला विठा. आमचे अनेक जन्म झाले. जेव्हापासून सृष्टीची उत्पत्ती झाली तिथपासून तुम्ही आम्ही सर्व आहोत. फक्त आम्हाला आठवत नाही. ते आमच्या मेमरीमधून डिलीट झाले. पण मागचं बॅकअप काढायचं सर्व त्याच्यामध्ये दिसतं की आम्ही तेव्हा होतो. परंतु तेव्हा जेव्हापासून होतो तेव्हापासून आमचा अंतःकरण नाही. त्या अंतःकरणावर मलदोष, विक्षेपदोष, आवरणदोष हे आमच्या अंतःकरणावर जडून बसलेत. त्यामुळे तात्काळ मी भगवंताचं नामस्मरण करायला झटत नाही. हरिपाठ आम्हाला करायला जमत नाही. का? ते आमचं पाप आडवं येतं. म्हणून आमचं जे गादलेलं मन आहे त्या गादलेल्या मनाला शुद्ध करण्यासाठी केवळ भगवंताचं नामस्मरण. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात महामले मन होतेचे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे.
जीवे गोड तिनं अक्षरांचा रस अमृत जायचे पिके पुढे त्या भगवंताच्या नामापुढे अमृत सुद्धा फिका आहे. कारण ह्या मनाला साफ करण्याची कोणती साबण नाहीये. ही ताडपत्री जर गंजली तर तिला वेगळं रसायन लागतं. ते खुर्च्या धुवायच्या असल्या त्याला वेगळं रसायन लागतं. लोखंड साफ करण्याला वेगळं रसायन लागतं. पण मनाला साफ करण्यासाठी काय वापराल तर भगवंताचं नामस्मरण. विठ्ठला आपण भगवंताची शरणागती केली पाहिजे. भगवंताला साधू संतांना आम्ही आपलं मानलं पाहिजे. मनातून त्या भगवंताची आम्ही प्रार्थना केली पाहिजे. कारण आम्ही कितीही भगवंताची प्रार्थना करू पण ती प्रार्थना सहजासहजी त्या ठिकाणी पोहोचेल असं नाही. जेव्हा आमचं मन भगवंताच्या पायाशी स्थिर होईल तेव्हा मात्र आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. अर्जुनाने देवाला प्रश्न केला, देवा माझं मन तुझ्या पायाशी स्थिर होत नाही का बरं? मी खूप प्रयत्न करतो परंतु माझं चित्त जे आहे ना ते तुझ्या पायाजवळ येत नाही. भगवंता मला काही करून काहीतरी सांगा ना, माझं चित्त तुझ्या पायाजवळ कशी येईल ते सांगा. विठ्ठला भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तू दुसरं काही करू नको. तुझं मन माझ्यामध्ये आलंय असं हो. तू दुसरा कोणाचा भक्त होऊ नको. तू कोणाला नमस्कार करू नको. तू केवळ मला नमस्कार कर. असं केल्याने काय होईल? तू माझ्या प्रती येशील यात काही संशय नाही. मनमना भाव मत बघतो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैशिष्य सत्यंते प्रतिजानी प्रियसी मे. अर्जुना हे मी तुला शपथपूर्वक सांगतो. काय? मनमना भाव तुझं मन माझ्यामध्ये आले असं हो. मत बघतो भाऊ तू केवळ माझाच भक्त हो. मत यजामी भाऊ तू माझं यजन करणार हो. माम नमस्कुरु भाऊ तू केवळ मलाच नमस्कार कर. मामी वैशिष्य सत्यंते प्रतिजानी प्रियसी मे. अर्जुना मी तुला शपथपूर्वक सांगतो असं जर तू करशील ना तर तू मला येऊन प्राप्त होशील यात काही शंका नाही. विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असं कसं शक्य होईल? पण भगवंत म्हणतात होईल, हे शक्य होईल, शक्य होणारच. साधू संतांच्या संगतीतून गेलो आपण आम्ही भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग माझा हरी उपेक्षिना. आमच्या मनाने जर आम्ही परमार्थ करू लागलो, आमच्या मनाने जर भगवंताचं नामस्मरण करू गेलो तर ते सक्सेस होईलच असं नाही. ते फेल सुद्धा जाऊ शकतं. ही भवनदी तरता येईलच असं नाही. पण तुलसी रामायणामध्ये एक दोहा आलेला आहे, गुरुबिना भवनदी तरई न कोई जब बिरांची संकर सम कोई. तुलसीदासजी म्हणतात गुरुबिना भवनदी तरई न कोई. गुरुबिना कोणी ह्या संसार समुद्र तरण्याचा प्रयत्न करेल तर त्याची किंवा ती थट्टा ठरेल, थट्टा असे महाराज म्हणतात. मग कोणी प्रयत्न केलेच नाही का? प्रयत्न करो. महाराज म्हणतात त्या ठिकाणी जब बिरांची म्हणजे ब्रह्मदेव जरी असले तरी ते ही गोष्ट शक्य करू शकत नाही. तब जब बिरांची संकर सम कोई. आणि भोलेनाथ जरी असले तरी ही गोष्ट शक्य करू शकत नाही. विठ्ठला म्हणून मौली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तू मन हे मीची करी माझे निभजने प्रेम दरी सर्वत्र नमस्कारी. म्हणजे एखादे ही गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये शेवटची श्लोकाखाली ओळ आलेली आहे. मनमनाभो मत बघतो मध्याजी माम नमस्कारू मामे वैशिष्य युक्तत्वम आत्मनहा परायणा. 18व्या अध्यायामध्ये 500 श्लोक आणि गीतेच्या 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. फक्त शेवटचे 2 शब्द बदलले. विठ्ठला तस्मातम इंद्रियाणी आदेव नियम्य भरतर्षभ पापमानम प्रजेहनम ज्ञान विज्ञान नाशनम. तस्मात्वम म्हणून तू ते इंद्रियांचं तू नियमन कर, दमन कर. ते इंद्रियांना तू कंट्रोलमध्ये ठेव. जर इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवशील तरच ते मन तुला आवडेल. मग निष्कलंक गहन उपजल आत्मज्ञान त्याने निचाडे होईल मन अपैसे तुझे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर ती इंद्रिय तुझ्या ताब्यामध्ये आले तर तू काहीतरी करू शकतो, तू मतप्रत येऊ शकतो. मग हे इंद्रियांचं काय करायचं? इंद्रिय आटोपत नाही.
विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्यांचा पहिला कुरुटा इंद्रिय येथून प्रवृत्ती करण्यात येवी आधी निर्दलनी घाली ती सर्वत्र, मग मनाची धाव पारुशेल, बुद्धीची सोडवून होईल, इतुकेनी थारा मोडेल्या पापी यांचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या इंद्रियांचं तू दमन करायशील. जर इंद्रिय तुझ्या ताब्यामध्ये आले तर मात्र तुझं मन सैरा पडणार नाही, ते भगवंताच्या पायाशी लागेल. आणि भगवंताच्या पायाशी एकदा का मन आलं तर मग आपण ती शरण कधी पत्करले मले भगवंत आपला सांभाळ करतील. मग ते कसा सांभाळ करतात? यापूर्वी कोणाचा सांभाळ केलाय का? कोणाला भक्ताला भगवंताने मदत केली का? तर भक्ती विजयामध्ये कथा आलेली आहे. रामदास नावाचे भक्त होते, ते डाकूर ते द्वारका अशी त्यांची 15 दिवसाची वारी असायची. बिचारे खूप वाऱ्या केल्या आणि शेवटी ते वयस्कर झाले. ते भगवंताला भेटायला गेले. त्यांना वाटलं ही माझी शेवटची वारी, आता मला देवाला भेटता नाही येणार, आता देवाकडे जाता नाही येणार. मग मंदिरमध्ये पोहोचले आणि भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली, देवा आता माझा शेवटचा तुम्ही प्रणिपात स्वीकार करा, आता मला येता येणार नाही, हे शरीर फार जर्जर झालंय, आता तुझी माझी भेट होऊ शकत नाही. भगवंतांनी जाणलं कितीतरी वाऱ्या केल्यात, माझा भक्त थकलाय, आता याला विश्रांतीची गरज आहे, आता याला नाही बोलवायचं, आता त्याची सेवीला मी निदान सेवक होय. भगवान म्हणतात त्यांनी माझी सेवा केली ना पूर्ण आयुष्यभर, ते वयस्कर झाले, ते वृद्ध झालेत ना, तर आता मी त्यांची सेवा करेन. आणि मग ते बाबा घरी आल्यानंतर थोड्या दिवसांनी त्याची प्रकृती अजून बिघडली. मग त्यांना जागीच संडास होऊ लागले, त्रास होऊ लागला. भगवंताला दया आली, अरे रे त्यांनी माझे खूप वाऱ्या केल्यात, आपण सुद्धा वारी केलेली चुकत नाही. एक जरी आळंदीची पायी वारी केली, एक जरी पंढरपुराची वारी केली, सर्व घरदार सोडून आपण परिवाराला सोडून जातो, काहीतरी चीज असेल ना. ज्ञानेश्वर महाराजांनी पायी वारी केली, पंढरपुराला गेले, नेईन गुडी पांडुरंगी मन रंगले. भगवंताच्या पायाशी ज्ञानदेवाचं मन रंगलं होतं. त्या साधूबाबांनी, त्या रामदासांनी भगवंताचं भजन केलं होतं, वारी केली होती. देवाला दया आली. देवाने विचार केला, नाही खूप हाल चाललेत माझ्या भक्ताचे, कारण संपूर्ण आयुष्य परमार्थात ज्यांनी घालवलंय त्याच्यासाठी आपण केलं पाहिजे. मग त्यांना त्यांचा आपल्या भाषेत सांगत त्यांचा कोटा फुटला होता आणि त्यांना शेवटचे दिवस आठवत होते आणि मग त्यांना सतत बहिर दिशेला जावं लागत होतं. मग देव तेथे येऊन देव त्यांची ते रुमाला साफ करायचे. भक्ती विजयामध्ये कथा आलेली आहे, देव त्यांची सेवा करतो. कारण का, ज्ञानदेवी मौन जपमाळा अंतरी धरवणी श्रीहरी जपे सदा. पूर्वी तरुण वयामध्ये वय होईपर्यंत जो साधक, जो भक्त त्या श्रीगुरूंची, त्या संतांची, त्या परमेश्वराची सेवा करेल तर त्याचा शेवट भला होईल. शेवट तो भला. तुकोबाराय म्हणतात, शेवट जर भला व्हावा असं वाटत असेल तर आम्ही संतांची संगती केली पाहिजे. म्हणून साधू संत जसे सांगतील त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. साधू संत वागतील तसं आम्ही वागू नये, साधू संत सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती. हरि मुख माना, हरि मुख माना, हरि मुख माना, हरि मुख माना. अकरावासी पायी येणे पंते, अकरावासी पायी येणे पंते. हरि मुख माना, हरि मुख माना, हरि मुख माना, हरि मुख माना. संतांची संगती मनोमार्ग गती. आकडावा श्रीपती
आपल्याला प्राप्त करायचा असेल तर त्या संतांच्याच मार्गाने गेलं पाहिजे. संत सांगतील तसं वागलं पाहिजे. संत वागतील तसं आम्ही वागून नाही चालणार. संत सांगतील त्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे. आज तुकोबाराय हनुमंतरायांकडे पाहतात, कारण तुकोबारायांना माहिती होतं की समाजामध्ये लोक बोलतात तुकोबाराय भक्त आहेत, तुकोबाराय मोठे भक्त आहेत, तुकोबारायांची किमया अगाध आहे असं त्यांच्या कानावर येत होतं. परंतु आपला उद्धार व्हावा असं सुद्धा तुकोबारायांना वाटत होतं. हे केवळ पार्टी घेतात तुमच्या आमच्यासाठी. तुकाराम महाराजांना उद्धाराची काही आवश्यकता नव्हती, ते तुमच्या आमच्यासाठी केवळ पार्ट घेतात. तुकोबाराय म्हणतात की आम्ही हनुमंतरायांकडे पाहिलं, ते भगवंताचे खूप लाडके होते. भगवान श्रीरामचंद्रांचं हनुमंतराय खूप प्रेम होतं. कारण तसं प्रेम संपादन करण्यासाठी आम्ही संतांची सेवा केली पाहिजे. संतांच्या सेवेशिवाय ते होणार नाही. मग त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सेवेची एक व्रत सांगितलंय. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिना. ते ज्ञान पायगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया बतावे सर्वस्वेशी. तनुमनु जीवे चरणाशी लावावे आणि अगरवत करावे दास्य सकल. मग अपेक्षित जे आपले तेही सांगती पुशिले ज्याने अंतकरण बोधले संकल्पा नये. ज्ञानदेवांची भाषा आहे. या पृथ्वी तलावर मी तर म्हणतो ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज असे संत कधी झाले नाही आणि होणार पण नाही. एवढी ज्ञानेश्वर महाराजांची मधुर भाषा, एवढी रसाल भाषा. बस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या संतांना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्यांच्या ठिकाणी आम्ही नतमस्तक झालं पाहिजे. हनुमंतरायांची त्यांनी दास्य भक्ती पाहिली की बस हनुमंतरायांसारखा सेवक नाही. दास तो निकट हनुमंत पैकी दास तो निकट त्यांची भक्ती एक विशेष भक्ती आहे. ती भक्ती आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. पण आपण तशी आत्मसात करू शकत नाही. त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. हनुमंतरायांची शरणागती आपण केली पाहिजे. या अभंगाच्या प्रथम शरण शरण हनुमंता 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 Hallelujah.
हनुमंतांना शरण जातात, शरणागती पत्करतात हनुमंतरायांची। या ठिकाणी असा प्रश्न पडतो की शरणागती कुणी कुणाची करावी? सामान्याने असामान्याची शरणागती पत्करावी, जीवाने शिवाची शरणागती पत्करावी। पण या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात शरण शरण हनुमंता, तुकोबाराय हनुमंतांना शरण जातात, शरण जाणारे तुकोबाराय। पण तुकोबाराय सामान्य होते का? अलौकिक अशी कीर्ती तुकोबारायांची होती। कारण तुकोबाराय एका जन्मात देवाची सेवा केली नव्हती। निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवल गाई घेऊन हिंडत असो। त्यावेळेपासून ज्यावेळेस आमचे भगवान विष्णू होते त्यावेळेस राजा अंबरीश म्हणून तुकोबाराय होतेच। जेव्हा आमचे नृसिंह अवतार झाला त्यावेळेस भगवान प्रल्हादाच्या रूपाने तुकोबाराय होतेच। ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र आले त्यावेळी अंगद रूपाने तुकोबाराय होतेच। ज्यावेळेस आमचे परमपिता भगवान श्रीकृष्ण आले त्यावेळेला उद्धवजींच्या रूपामध्ये तुकोबाराय होतेच। ज्यावेळेस आमचे परमपिता पांडुरंगराय आले त्यावेळेला नामदेवराय तुकोबाराय होतेच। आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर आमचे तुकोबाराय आहेतच। म्हणून तुकोबाराय सामान्य होते का? नाही। तुकमणीचा खोनी सांगे माझा अनुभव ऐसे सुख वचने आहे आणि विश्वासे अनुभव आहे। तुकोबाराय सामान्य नव्हते। तुकोबारायांच्या वेळेला त्यांची कीर्ती सगळीकडे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये पसरली होती। काशीचे ब्राह्मणांपर्यंत ती कीर्ती पसरली होती। तर काशीचे ब्राह्मण म्हणजे विद्वान ब्राह्मण, कोणाला न मानणारे, ते पण दशग्रंथी ब्राह्मण। अशा दशग्रंथी ब्राह्मणांपर्यंत आमच्या तुकोबारायांची कीर्ती पोहोचली होती। एका त्या वेद पंडितांनी ठरवलं कोणीतरी देहूगावचे तुकोबाराय आहेत, आपण त्यांना भेटले पाहिजे। भगवंताचे भक्त आहेत, नामस्मरण करणारे भक्त आहेत, म्हणून आपण त्यांना भेटलं पाहिजे असं त्या वेदग्रंथी ब्राह्मणाच्या मनामध्ये आलं। आणि त्यांनी दर मजल करता करता देहूला आले। देहू गावामध्ये विचारलं की आम्हाला तुकोबारायांना भेटायचे, तुकोबारायांचं घर कुठे? त्या ग्रस्तांनी सांगितलं त्यांच्या घराच्या समोर तुळशी वृंदावन आहे आणि घरावर भगवंताच्या नामाची भगवी पताका फडकते, तुकोबारायांचं घर। ते द्विजवृंद ते ब्राह्मण तुकोबारायांकडे गेलं। तुकोबारायांनी त्यांचं आवभगत स्वागत वेलकम केलं आणि मग कोणत्या कारणास्तव तुम्ही तिकडनं येणं केलं तसं विचारलं। मग तुकोबारायांना त्यांनी सांगितलं, महाराज छत्रपती तुमच्याकडे आले होते, 75 लाखाची बिदागी तुम्हाला दिली, पण तुम्ही ती स्वीकारली नाहीत। दुसरं कोणी असतं ती घेतली असती, पण प्रखर वैराग्य तुमच्याकडे आहे हे आम्हाला माहिती आहे। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने पूर्ण तुमच्या कीर्तनामध्ये देहूला कीर्तन असताना पूर्ण देहूला औरंगजेबाने सैन्याचा वेढा दिला
तेव्हा तुम्ही संपूर्ण श्रोत्यांना शिवाजी महाराज बनवलं. तुम्ही जेव्हा त्या मोर्या गोसाईच्या घरी गेले होते तेव्हा त्या गोसाईने तुम्हाला प्रश्न विचारला की महाराज तुम्ही कधी आलात, तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की बागेची फुले तोडत होते तेव्हा मी आलोय. महाराज कमाल आहे तुमची, तुम्ही सामान्य नाहीयेत, तुम्ही साधू आहात. देवा महाराज तुम्ही मला एक सांगा, तुम्ही आहात तरी कोण? तेव्हा तुकोबरायांनी या आलेल्या ब्राह्मणाला असं बाजूला घेतलं आणि आपली मांडी चिरली. मांडी चिरून आपल्या मांडीतून केवळ कापूस काढून दाखवला. या पंचतत्वाचं मी बनलेला नाहीये. निज बोध रूपा नाहम मनुष्य न च देव यक्षो न ब्राह्मण न क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनिस्तो भिक्षुर न चाहम निजबोध रूपा. मी निजबोध रूप आहे. मी सामान्यतः सामान्य आहे आणि वरिष्ठातला भगवंताचा अंश आहे. कारण तुकोबारांकडे त्यांनी प्रश्नच तसा केला होता, तुम्ही आहात कोण? कारण आलेल्याची शंका समाधान करणं हे श्रीगुरूंचं काम असतं. श्रीगुरु कसे असावेत? शब्द परे निष्णात, संपूर्ण ग्रंथाचं आचरण झालेलं असावं. साधकाने शिष्याने केलेल्या प्रश्नाचं गुरुवारांकडे गेलं, त्यांना आम्ही प्रणिपात करून जर विचारलं तर त्यांना सांगता आलं पाहिजे. ते ब्राह्मण वृंद तुकोबारांकडे आशा घेऊन आले होते, तुम्ही आहात तरी कोण? आपली मांडी चिरून दाखवली. आमच्या जर थोडस कापलं रक्त रेत मज्जा सगळं निघतं, पण तुकोबाराय त्याच्यातले नव्हते. भगवान श्रीकृष्णाचे शरीर याच्यामधले नाही. भगवान श्रीकृष्णाला जर आपण म्हटलं की त्यांचं शरीर मानव देहासारखं आहे तर ते पाप होतं. आणि कोणी जर असं म्हटलं की भगवान श्रीकृष्णाचं शरीर मानवासारखं आहे, शास्त्रामध्ये असं सांगितलंय त्याच्या वार्ता पण करू नये, त्याच्या बोलू सुद्धा नये, शास्त्रामध्ये सांगितले. कारण त्या कानोबाची घोंगडी निराळीच आहे. कानोबा तुझी घोंगडी निराळी वेगळी रे चांगली रे आम्हा का दिली वांगोली रे. आमची घोंगडी निराळी, आमची घोंगडी जी आहे ना ती 9 ठिकाणी फाटलेली आहे. पण आमच्या भगवान श्रीकृष्णाची घोंगडी, आमच्या तुकोबारायांची घोंगडी आमच्या घोंगडी सारखी नाहीये. अशी आमचे तुकोबाराय श्रेष्ठ आहेत. अशा हनुमंतराया शरीराने म्हणतात, हनुमंतराया तुम्ही आमच्या प्रभूला भगवान प्रभू रामचंद्रांना खूप प्रिय झालात. तुम्ही कशी भक्ती केली हे आम्हाला सांगता का? या अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय भक्ती त्यांच्या वाटा, काय भक्ती त्यांच्या वाटा, काय भक्ती त्यांच्या वाटा, काय भक्ती त्यांच्या वाटा, काय हनुमंतराया मला सांगा तुम्ही कशी प्रिय झालात, कोणती अशी भक्ती केली की तुम्ही भगवान प्रभू रामचंद्रांचे एवढे निकट गेलात, एवढ्या समीप गेलात? आम्हाला सांगा ना, आम्ही पण तसे करू ना. भक्तीचे शास्त्रामध्ये अनेक प्रकार सांगितले. सर्वनाम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदना इति पुनसार्पिता विष्णू भक्तीचे नवलक्षणा. हे शास्त्रामध्ये 9 प्रकार सांगितले. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा भक्तीची व्याख्या केली. पै परमानुभूतली की हिमकण हिमाचली मज माझी निहाळी अहम तैसे हो का तरंग लहानो
परी सिंधुशी नाही भिन्नू तैसा ईश्वरो मी आनंद हेचिया ऐसे निबा समरसे दृष्टी जय उल्हासे ते ते भक्ती पायी आम्ही ऐसे म्हणो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमची चित्तवृत्ती भगवंताच्या पायाशी स्थिर होते यालाच आम्ही भक्ती म्हणू. भक्ती सूत्रामध्ये भक्तीची एक व्याख्या आलेली नारद असतो तदर पिता अखिलाचारिता तत्स्मरण व्याकुलता ते भक्ती. त्या भगवंताच्या आठवणीशिवाय एखादा क्षण सुद्धा बाजूला गेला त्या क्षणासाठी व्याकुल होणं त्या भगवंताची आठवण करणं याला नारद महर्षींनी त्यांच्या भक्तिशास्त्रामध्ये भक्ती म्हटले. म्हणून आमच्या हनुमंतरायांनी कोणती भक्ती केली तर आमच्या हनुमंतरायांनी दास्य भक्ती केली आणि ते असे श्रेष्ठ ठरले की बस भक्तांमध्ये शिरोमणी म्हणून त्यांची आज गणना आहे. दास्य म्हणजे काय? रामायण मधले एक प्रसंग आहे की लंका सर करून जेव्हा भगवान परशुरामचंद्र अयोध्येमध्ये आले आणि असे बसले होते सीता माता भगवान परशुरामचंद्र हनुमानजी या ठिकाणी बसले होते. हनुमंतरायांनी सीता मातेला विचारलं माते तुम्ही जेव्हा लंकेमध्ये अशोकवनाच्या झाडाखाली होत्या तेव्हा मी तुम्हाला पाहिलंय त्या त्रिजटा वगैरे तलवार घेऊन दुसऱ्या राक्षसीनी अशा तुम्हाला दटावत होत्या तुम्हाला सतवत होत्या तुम्हाला त्रास देत होत्या हे मी माझ्या डोळ्याने पाहिले. आता बस झालं माझ्या आईला ज्याने त्रास दिलाय त्या राक्षसीने मी आता लंकेत परत जातो आणि मी मारून येतो. एकदम क्रोधायमान झाले हनुमंतराय. तेव्हा सीतामातेने सांगितले बाळा थांब मी काय सांगते ते आई. सीतामातेने हनुमंतराय सांगितले बाळा त्या मला दटावत होत्या त्या मला दम देत होत्या त्यांच्या हातामध्ये खडग होतं हे बरोबर आहे पण त्या मला जरी दटावत होत्या त्या मला त्रास देत होत्या पण क्षणाला त्या त्रासातून मला क्षणाला आमच्या परशुरामचंद्राची आठवण पडत होती. म्हणून बाळा तू त्यांना मारू नको तुझी इच्छा आहे ना तू लंकेला जा त्या सर्व त्रिजटा वगैरे ज्या आहेत त्यांना घेऊन ये आणि शाल श्रीफल देऊन खंड नारळ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार कर. हनुमंतराय गार झाले कारण ते दास होते दासानी कसं राहायचं असतं. सीतामाते समोर एक शब्द सुद्धा हनुमंतराय बोलले नाही. हनुमंतरायांना बोलता येत नव्हतं का? बुद्धिमतां वरिष्ठम बुद्धी म्हणजे ज्याची कोणी तडजोड करू शकत नाही बुद्धीमध्ये त्यांची कोणी कंपॅरिझन करू शकत नाही बरोबरी करू शकत नाही एवढे आमचे हनुमंतराय बुद्धिमतां वरिष्ठम. पण सीतामाते समोर गप्प राहिले त्यांना भरपूर बोलता येत होतं पण सीतामाते समोर भगवान परशुरामचंद्र ते कधी बोलले नाही. याला दास म्हणतात. श्रीगुरु समोर संतांसमोर देवासमोर आम्ही बाष्कल गप्पा मारायचे नसतात हे शास्त्राचं वचन आहे. तर हे जे पाळेल तो शिष्य तो दास. आमचे तुकोबाराय मोठे होतेच मोठे आहेतच पण हनुमंतरायांची त्यांना भक्ती आवडली. हनुमंतरायांची भक्ती आमच्या देशात नाही तर सर्वत्र जगामध्ये प्रसिद्ध झाली. हनुमंतराय लंकेमध्ये गेले आउट ऑफ कंट्री दुसऱ्या देशामध्ये जाऊन हनुमंतराय काय चीज आहेत भगवंताचा पराक्रम त्यांनी तिथे दाखवला. आपले जसे खेळाडू जातात क्रिकेट खेळायला आणि आपला पराक्रम पूर्ण विश्वामध्ये दाखवतात त्याच्यापेक्षा हजारो पटीने आमच्या हनुमंतरायांनी ते लंका जाळली आणि आपला हा भगवान परशुरामचंद्राचा पराक्रम त्या ठिकाणी दाखवला. का तर ते सेवक होते. सेवके सांगितलेले काम सेवकाला जे काम सांगेल ना ते सेवकांनी निमूटपणे ऐकायचं असतं प्रत्युत्तर करायचं नसतं. प्रत्युत्तर केलं तर त्याचं समजून घ्यायचं या सेवक नाहीये. आपल्याला जर भगवंताची कृपा संपादन करायची असेल तर आपण त्या मार्गाने निमूट गेलं पाहिजे. जन्माचं कल्याण करायचं असेल संसार जरी सुफल करायचा असेल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आजी संसार सुफल झाला की माय देखील चरण त्या पांडुरंगरायाचे चरणाने देखले. संसार कोणता गाडकी मडकी हा संसार नाहीये. जीवनाचं पोट कल्याण करून देते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेवी माळा केली सुखाची समाधी साधली जीवे उच्चारणी केली अखंड हरिनाम.
याला संसार म्हटले. संसार म्हणजे आपली मुलं बाल, त्याला साधू संत संसार मानत नाही. संसारामध्ये ते राहतात पण संसाराला चिटकून राहत नाही. ते केवळ पार्ट घेतात तुमच्या आमच्यासाठी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही संसार सुखल केला आणि हा अवघाची संसार सुखाचा करेन अशी माझ्या निवृत्तीनाथांनी मला आदेश दिलेत. या संसार सुखाचा कर. म्हणून जो कोणी साधू संतांचे वाक्य जीवनामध्ये आचरण करेल, जो कोणी भगवंताचं जे बोध वाक्य आहेत ते आचरणात आणील, त्याचं जीवन त्याचा परमार्थ सुखी झाल्याशिवाय राहणार नाही असं संत वचन आहे. विठ्ठला साधू संत जगामध्ये येतात ते केवळ तुमच्या आमच्यासाठी. त्यांना काही करायचं नसतं. भगवान श्रीकृष्ण जगामध्ये आले, त्यांना काही करायचं नव्हतं पण तुमच्यासाठी आमच्यासाठी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मार्गात हारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे आणि अलौकिका नोहावे लोकांप्रती. आपण हुशार आहोत, या हुशारीचं लोकांना प्रदर्शन करू नये. अलौकिका नोहावे लोकांप्रती. भगवान श्रीकृष्ण आले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात मला काही करायचं बाकी नव्हतं. मला काय केलं पाहिजे? मला काही स्वयंपाक केला पाहिजे. ते जंगलातून जाऊन सरपणासाठी लाकडं आणण्याची गरज होती मला. तो मृत गुरुपुत्र आणला, तो आपू वाडा देखील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवंताच्या मुखामध्ये शब्द घालतात तो मृत गुरुपुत्र आणला. हजारो वर्षापूर्वी सांदीपनी गुरुजींचा मुलगा वारला होता. सांदीपनी मुनींना भगवंतांनी म्हटलं देवा आमची गुरु शिक्षा होती ती तुमच्या मार्गाने पूर्ण झाली. देवा गुरुवर्या काय तर तुम्ही आमच्याकडून गुरुदक्षिणा घ्या ना. सांदीपनी ऋषी महान होते. साधू संतांना काही नको असतं. कोणी म्हणतात तुकाराम महाराज गरीब होते, ज्ञानेश्वर महाराज गरीब होते. ज्ञानेश्वर महाराज गरीब नव्हते. ज्यांच्या दारामध्ये सोन्याचं पिंपल, जयाची द्वारी सोन्याचा पिंपल, अंगे ऐशी बळ रेडा बोले. त्याप्रमाणे संदीपनी ऋषी हे महान होते, श्रेष्ठ होते. कारण देवाचे ती गुरु. ते काय देव जर असे तर गुरु कसे? एखाद्या गुरुवर शिष्याची परीक्षा होते. गुरु कोण आहेत हे विचारतात. सांदीपनी ऋषी काही बोलले नको बाळा तुझ्याकडून काही नको. पण त्यांच्या पत्नी तिथे बाजूला होत्या. माता वर्गाचं मन जरा हलका असतं. त्यांच्या मनामध्ये आलं हे सामान्य नाही बाबा, हा मुलगा नाहीये, हा शिष्य नाहीये, हा तर विश्वासा गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरणम स्रोत प्रभुआ प्रलयास्थानम निधानम बीजमव्ययम पिता हमस्य जगतो. भगवान म्हणतात तो जगाचा पिता आहे. त्या मातेने ओळखलं. आणि मग सांदीपनी ऋषीने त्यांनी विनंती केली की अहो हा सामान्य बालक नाहीये, हा विश्वश्रीचा भरता, या जगाचा चालक, जगाचा पती तू आहे. तुम्ही असं करा ना, आपला मुलगा वारलाय, 1000 वर्ष झाली, त्याला अशक्य असं काही नाहीये, ती तुम्ही याच्याकडून मागून घ्या, तो आणू शकतो. आणि आणला. भगवान सांगतात ते आणायचं काही कारण होतं का मला? अर्जुनाचे घोडे धुतले, मला काही धुवायचं कारण होते? केवळ प्रेमापोटी. उच्च नीच काही जाणत नाही भगवंत, केवळ त्याला लागतं प्रेम. भक्त हे पूर्ण पिंडाचे असतात, आमचे भगवान हे अर्धे पिंडाचे असतात. कारण गीतेमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंताच्या मुखामध्ये शब्द घालतात, अर्जुना तुझे निवेदे मी या देवपणाची बिरुदे, सांडिले मी हे गाधे सगळेनी तुवा. अर्जुना मी जर देव असलो तर मी अर्ध्या पिंडाचा आहे. कारण हनुमंतरायांचा सकाळी आमचा विषय झाला गोरपी गावामध्ये. हनुमंतराचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्या
पुत्रकामेष्टी यज्ञातून एक देवता बाहेर आली. त्यांनी वशिष्ठ मुनींच्या हातामध्ये प्रसाद दिला. तो प्रसाद वशिष्ठ मुनींनी राजा दशरथांच्या हातात मध्ये दिला. दशरथांनी पहिला प्रसाद त्या अनुक्रमे कौशल्य माता, सुमित्रा माता आणि कैकेयी माता हे 3 लाईनी उभ्या होत्या. दशरथ राजे प्रथम प्रसाद कौशल्य मातेला दिला, दुसरा प्रसाद सुमित्रा मातेला दिला, तिसरा प्रसाद कैकेयी मातेला दिला. कैकेयी मातेला आमच्याला माझा मोठा आहे आणि मला शेवटचा प्रसाद त्याने असा धरून ठेवला. त्याच्यात घार आली, तो उचलून घेऊन गेली. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयाशी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र प्रगटला, नामा म्हणे तो म्या वंदिला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी अशी हनुमंत्र आहे. पूर्ण पिंडाचे भक्त जे असतात ते पूर्ण पिंडाचे. भगवान स्वतः सांगतात सगळ्यांनी तू पूर्ण पिंडाचा आहे, मी अर्ध्या पिंडाचा आहे. म्हणून असे आमचे हनुमंत्र आहेत. तुकोबारांनी जाणलं की भक्त तर आहेत पण सामान्य नाही आहेत, जे शूर पण आहेत आणि वीर पण आहेत. या अभंगाच्या ते शूर आणि धीर, शूर आणि धीर, शूर आणि धीर, शूर आणि स्वामी काशीदेव सादर आमचे हनुमंतराय शूर होते. शूर कुणाला म्हणावं? महाराज म्हणतात जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. हे संसाराला जो जिंकतो महाराज साधू संत त्याला शूर म्हणतात. पण एखादी गाडी फास्ट चालवली त्याला शूर नाही म्हणत. पण या संसाराला जो जिंकतो त्या संसाराला जिंकणाऱ्याला आमचे साधू संत शूर म्हणतात. या संसारामध्ये बरेच खेळ खेळले, बरेच जणांनी खेळ खेळून गेले. काहींचे खेळ मोडले, काहींच्या खेळाचे पुडी बांधून ठेवावी लागली. तुकाराम महाराज म्हणतात खूप जण खेळ खेळले, खूप जण देवादी खेळ खेळले, पण त्यांना शेवटी गाठोड बांधून ठेवावं लागलं. पण खेलिया माझी हणम्या शहाणा. आमचे महाराज म्हणतात खेलिया माझी ना पडेगा खेळ बांधून ठेवले. सफेद धोत्रामध्ये सगळे खेळ बांधून ठेवले. पण खेळिया माझी हणम्या शहाणा. ब्राह्मणाची पोर एका खेळाशी झाले. 12 वर्षेला बाहेर कापत कापत बाहेर आले. नागवीची पडून गेले रे. या
ठिकाणी म्हणतात महाराज, खेळ्या माझी हनुमे शहाणा तो न पडे काम व्यसनी रे. त्याच्यामध्ये काम व्यसन नाहीये, कामाची नाही तिथे क्रोधची कायचा. ज्या ठिकाणी काम नाही तिथे क्रोध नाही. एखादा विषय आहे, ते विषयाची जर एखाद्याला प्राप्ती झाली, विषयाची प्राप्ती झाल्यानंतर त्याला असं वाटतं अजून मिळावं, अजून. एखाद्याला बुंदीच्या लाडू मिळाले नाही, एक त्याचे हौस वाटते, मजा वाटते, मग त्याला असं वाटतं मला दुसरं लाडू पाहिजे, तिसरं लाडू पाहिजे. विषयाची जेव्हा पूर्ती होते त्या विषयामध्ये त्या साधकाला बरं वाटतं आणि मग बरं वाटल्यानंतर त्याला लोभ सुटतो. कामाची नाही ते क्रोधाची कायचा. विषयाच्या पूर्ततेमध्ये लोभ सुटतो आणि विषयाची पूर्तता झाली नाही ना त्याला क्रोध येतो. महाराज म्हणतात कामाची नाही ते क्रोधाची कायचा. येते कायचे भांडण रे, रामगड्याची आवडी मोठी तेने लंके पेने रे. नाचत जाऊ त्यांच्या गावारे खेळ्या हे दिंडीमध्ये म्हणण्याचे अभंग आहेत. दिंडीमध्ये जेव्हा आळंदीच्या दिंडीमध्ये, पंढरपूरच्या दिंडीमध्ये नाचत असताना, आता गणेशजी आहेत, सर्व बाकी मंडळी आहेत, नाचताना कोणाला भान राहत नाही. कारण ते स्वर्गापेक्षा मोठा सोहळा असतो. नाचत जाऊ त्यांच्या गावा खेळूया. तुम्हा आम्हाला सुद्धा ते देवाच्या गावाला नाचत जायचंय. या संसारामध्ये आम्ही कितीही नाचलो तरी त्याचं फळ शून्य आहे. आम्हाला देवाच्या गावाला नाचत जाता आलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? श्रीराम जय राम, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, तेच खरी शूर आहेत की ज्यांनी संसाराला जिंकलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये शूर कोण? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी भानू हा तेजे नापेक्षी जीवी विरजे, सिंह न पाहिजे जावळ्या, तो स्वयंभू जर जीवे लाटू, ते सावाय नव्हे भेटू, शौर्य हा जेत श्रेष्ठ पहिला गुण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शूर कोणाला म्हणावं? तर शूर त्यांना म्हणावं की जो आपल्या ताकदीने सिंह जर उभा राहिला, जंगलातला सिंह जर समोर चालत असला आणि हत्ती जर त्याच्या समोर आला, हत्ती असा पुढे पाऊल टाकणार, पण सिंह दिसल्याच्या समोर सिंह दिसतात, तो हत्ती सुद्धा आपलं पाय मागे घेतो. एवढा दरारा आमच्या सिंहाचा असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी भानू हाती जे या सूर्याला उगवण्यासाठी दुसरी कोणाची शक्ती घ्यावी लागत नाही. आमच्या भगवंताची शक्ती त्याच्या मागे आहे, इतर कोणाची शक्ती त्याला घ्यावी लागत नाही. म्हणून जे शूर आहेत ते आमचे हनुमंतर आहेत. पुढे म्हणतात वीर, शूर आणि धीर. ते धीर सुद्धा आहे, त्याच्याकडे धीर आहे, त्यांच्याकडे धीर गंभीर आहे. धीर कोणाला म्हणावं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कसली परिस्थिती असो त्या परिस्थितीवर मात करून त्याच्यातून मार्ग जो काढतो त्याला धीर म्हटले. वर पडली आकाश बुद्धीचे डोळे मानस, सांकी नादे परियसा धैर्य जे ज्ञानवर आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये जी पाहिजे ती डेफिनेशन आहे, जी पाहिजे ती व्याख्या आहे, पण त्याच्यामध्ये आपल्या डोकं घालता आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याच्याकडे धीरता असते की जो मनुष्य आपल्या संतांच्या चरणावर विश्वास ठेवतो, भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणावर आमच्या हनुमंतरांचा विश्वास होता. ज्या वेळेला आमच्या लक्ष्मण दादांना इंद्राची शक्ती मारली आणि लक्ष्मणजी निचेष्ट झाले, भगवान प्रभू रामचंद्र चिंता पडली, आता होणार कसं? रात्रीची वेळ आली, आपला हनुमंतराय हेच एक काम करू शकतात, दुसरं कोणी काम करू शकत नाही हे प्रभू रामचंद्र जाणलं. हनुमंतरायांना बोलवलं, हनुमंतराया या तुम्ही इकडे, आता श्रीलंकेला जा आणि डॉक्टरला घेऊन या. असं भगवंतांनी म्हटलं. डॉक्टर कोण? सुषेण वैद्य.
हनुमंतरायांनी लंकेला उड्डाण केलं. जिथे सुषेण वैद्य राहत होते त्या ठिकाणी गेले. ते साधू संत झोपले होते, सुषेण वैद्य झोपले होते. आता त्यांना जागा करण्यापेक्षा, त्याची झोपमोड करण्यापेक्षा हनुमंतरायांनी विचार केला की यांचं घरच आपण उचलून नेऊ. मग शेपटीने घर गुंडाळलं आणि भगवान परमरामचंद्रांकडे आले. भगवंतांनी पाहिलं की सुषेण वैद्यजी आले. भगवंतांनी त्यांना प्रणाम केला. वैद्यजी या, अशी अशी हकीकत आहे, तुम्ही काहीतरी निदान सांगा. तेव्हा सुषेण वैद्यने जाणलं की आपल्याला जे विनंती करतात ते सामान्य नाही आहेत. तू विश्वश्रेयचा भरता, मी जे असे का पंडू सुता, मी जे असे गोसावी समजता त्रैलोकीचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते सुषेण वैद्यांनी ओळखलं हे सामान्य नाही आहेत, हा परमपिता आहे. त्यांनी पण देवाला नमस्कार केला. देवा, आणि मग सांगितलं द्रोणागिरीवर जावं लागेल. कोणी ऐका जाण्यासारखा. तेव्हा भगवंताची दृष्टी हनुमंतरायांवर पडली की माझा हनुम्या काम करेल. विठ्ठला हनुमंतरायांना आदेश दिले, हनुमंतराया तुम्ही जा आणि द्रोणागिरी पर्वतावर जी संजीवनी बुटी आहे ती घेऊन या. हनुमंतराय गेले, त्या एक द्रोणागिरीवर गेले. कारण सूर्योदय होण्यापूर्वी तिथे यायचं होतं. थोडस धीर माणसाच्या अंगी पाहिजे होता. हनुमंतरायांकडे तो धीर होता. हनुमंतराय गेले, द्रोणागिरी पर्वत पाहिलं तर ते चकाकत होतं. तिथल्या ज्या वनौषधी होत्या त्या लाईट प्रमाणे चकाकत होत्या. हनुमंतरायांनी पाहिलं की चांगली सृष्टी आहे, त्याची नाजूस व्हायला नको, मोडायला नको, आणि लक्ष्मण दादा पण वाचले पाहिजेत. याच्यामध्ये असणारी ही जी वनौषधी आहे ही संजीवनी, ती आपण घेऊन जाऊच. परंतु न जाणू काही कमी पडलं तर. हनुमंतरायांनी विचार केला आणि ती द्रोणागिरी पर्वतच ती घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी सुषेण वैद्याने ते संजीवनी बुटी मार्फत आमच्या लक्ष्मण दादांना जीवदान दिलं. सांगायचं तात्पर्य काय, तेवढं धीरगंभीर राहिलं पाहिजे, तेवढं धीर धरलं पाहिजे. आता होईल कसं, सूर्योदय तर निकट आलाय एवढा विचार नाही. पण हनुमंतराय आमचे धीर होते, ते धीर गंभीर होते, ते जाणत होते. हे तुकोबारायांना माहिती. आणि मग तुकोबारायांनी ओळखलं हनुमंतराय आहेत, सामान्य नाही, ते रुद्राचे अवतार आहेत. या भंगाचे चौथे तुका म्हणे रुद्रा, 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 तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. विठोबा रघु
आमचे भोलेनाथजी आहेत त्यांचा 11वा अवतार 11 रुद्र म्हणजे आमचे हनुमंतराय. आता आमच्या गावाला भोलेनाथजी पण आलेत आणि हनुमानजी पण आहेत. दोघांचा संगम जुळून आलाय म्हणून आमचं गाव श्री क्षेत्र मांगरूळ झालंय. आळंदी श्री क्षेत्र आहे, त्याच्या मागोमाग आळंदीला माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत, आमच्याकडे पण ज्ञानेश्वर महाराज आहेत. आळंदीला आजा वृक्ष आहे, आमच्याकडे पण आजा वृक्ष आहे. म्हणून आपल्या मांगरूळ गावाला श्री क्षेत्र म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली कीर्तनाचा कार्यक्रम झाला आहे. माझ्या बुद्धीला जसं जमलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं बोललं असेल ते हरिभक्त पारायण गुरुवारी वसुदेव महाराज पाटील मांगरूळकर यांचं, आणि जे काही चुकीचं बोललं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष. आज या ठिकाणी आपण पाहतो सर्व भाविक मंडळी आपण जमा झालोय, पण एक व्यक्ती आपल्यामध्ये असं की मागच्या वर्षी त्या कोपऱ्यात बसलेल्या होत्या, वैकुंठवासी शेवंतबाई सावळाराम पाटील या आज आपल्यामध्ये नाहीये. हनुमान जन्माचं कीर्तन चंद्रबाई विष्णू पाटील, वैकुंठवासी चंद्रबाई विष्णू पाटील 15 लोक जरी जमायची तर ते 15 लोकांमध्ये ते असायच्या. वैकुंठवासी शेवंतबाई सावळाराम पाटील किती मंडळी कमी असायची तर त्या आपल्या मंडपामध्ये हनुमान जन्मोत्सवाला असायच्या. आपल्या गावातून बरीच मंडळी गेली, परंतु जी आहेत त्यांच्यासह हा जगन्नाथाचा रथ आहे. महाराज सांगतात हा जगन्नाथाचा रथ आहे. येथील त्यांच्या समेत न येथील त्यांच्या वगळून हा जगन्नाथाचा रथ पुढे जाणार आहे. आज या ठिकाणी आपल्या प्रेमागतर बरीच मंडळी आमचे सोमनाथजी आलेत, गणेशजी आलेत, बाकी आमचे शिंदे महाराज आलेत, बाकी विकास मंडळी सगळे गावची मंडळी आहेत. त्यामध्ये आमचे संजयजी भोईर आलेत मानेरे गावावरून, बाकी प्रेमाची मंडळी सगळी आली आहेत आणि दानशूर दाती या ठिकाणी बसलेत. या मंदिराला थोडक्यात सांगायचं काही पूर्वी असं आपलं मंदिर नव्हतं, पण हरिभक्त पारायण वैकुंठवासी सावळाराम शेठ पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या मंदिराची जीर्णोत्सव झाला आणि त्यांचे चिरंजीव श्री राजेशजी पाटील यांनी आपल्याला एक पटांगण निर्माण करून दिलं. कोणत्याही प्रकारचं देवाचं कार्य असो, कोणाचं लग्न असो, कोणाचं काही असो, हे पटांगण आमच्या हनुमंतरायासमोर त्यांनी आम्हाला ओपन करून दिलंय. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि विशेष मी म्हणेन की आजचा हा जो कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ मांगरूळ यांच्याकडून असा अप्रतिम झाला की बस त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची कमी ठेवली नाहीये. त्यामध्ये झटणारे आमचे बरेच मित्रमंडळ, एकाचं नाव घेतलं तर दुसरं राहून जाईल, मग दिलीप माझं नाव घेतलं नाही. या ठिकाणी दानशूर दाते, कोणी 100 किलो तांदूळ, कोणी चना डाळ, कोणी तूर डाळ, ज्या ज्या प्रतीने जे काही कमी पडले हे गावातल्या आपल्या मंडळी 2-3 मीटिंग झाल्या. फक्त ग्रुपवर आवाहन केलं की आपला हनुमान जयंती उत्सव आलाय, कोणाला ग्रामस्थांना जशी मदत करायची तशी मदत करा. आणि मी तर सांगतो इतर गावांमध्ये आपण पाहतो, पण आपल्या मांगरूळ गावचं भाग्य असं आहे की तरणा भाग्यवान, जे तरणे भाग्यवान कीर्तनामध्ये नाचतात आणि हनुमंतराय उत्सवासाठी आणि आपल्या सप्ताहासाठी जेवढे सप्ते होतात त्या सप्ताहासाठी खूप झटतात. हे पाहून एक नवलच वाटतं की आपण अभिमान बाळगला पाहिजे आपल्या ग्रामस्थ मंडळ मांगरूळचा की असे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतात. जय विठ्ठल, जय विठ्ठल.